नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू विठुरायाच्या मंदिरात विठुरायासमोर बसलेली असते आणि तिला तिची साडी फाटलेली आठवत असतं आणि तिला खूपच वाईट वाटत असतं. आता इंदू स्वतःशीच म्हणते की प्रेझेंटेशन होतं म्हणून आणली होती साडी. शिल्पाने नवी कोरी साडी दिली होती घडी मोडायला. कुणीतरी कात्री लावले त्याला. चिंध्या केल्यात साडीच्या. सगळ्यांना साडी नेसून या सांगितलं होतं कॉलेजमध्ये. काय करू मी? इतक्या लवकर शिल्पाला नवीन साडी कशी आणून देऊ? होईल का माझ्याच्याने? तितक्यात तिथे आदू येतो आणि इंदूला आवाज द्यायला लागतो. आता आदूचा आवाज ऐकून इंदू पटकन डोळे पुसते. आता इंदू पटकन बाहेर येते आणि आदूला विचारते की काय रे आदू? आता आदू इंदूकडे बघायला लागतो आणि तिला विचारतो की काय झालं? तेव्हा इंदू म्हणते की कुठे काय झालं? तेव्हा आदू म्हणतो की काय लपवतेस तू? यावर इंदू म्हणते की नाही, कुठे काय लपवते? तेव्हा आदू इंदूला म्हणतो की डोळ्यातलं पाणी लपवतेस ना? कळतंय सगळं, काय झालं सांगशील आता? यावर इंदू काहीच बोलत नाही आणि ती रडायला लागते. तेव्हा आदू तिला म्हणतो की अगं मेन माणूस रडत असतो का? तेव्हा इंदू म्हणते की रडतात ना, फक्त चार चौघात नाही. आणि रडू आलं ना तर रडायचं असतं. मला रडू आलं ना की मी येते विठुरायाकडे, त्याला सगळं सांगते. तेव्हा आदू म्हणतो की मला सांग ना की काय झालंय ते. यावर इंदू म्हणते की माझं आणि विठुरायाचं सिक्रेट आहे ते. तेव्हा आदू म्हणतो की अगं मग मला विठुरायानेच पाठवलं, हे बघ. असं म्हणून तो कमरेवरती हात ठेवून उभा राहतो आणि म्हणतो की सांग काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा इंदू रडत रडत म्हणते की विठुरायाने पाठवलं आहे ना, मग त्याने सांगितलं नाही का की काय प्रॉब्लेम झाला आहे ते? तेव्हा आदू म्हणतो की ते काय झालं, विठुराया मला सांगतच होता की इंदूला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जा. आणि मी जसं इंदू ऐकलं ना तसं डायरेक्ट पळतच आलो तुझ्याकडे. मग बाकीचं ऐकायचं राहूनच गेलं. पण तू सांग ना मला काय झालं आहे? तेव्हा इंदू रडत रडत म्हणते की काही नाही रे आदू, न बोललेलंच बरं या गोष्टींवर. आता आदू इंदूचे डोळे पुसत तिला म्हणतो की तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत मला. काय झालं ते सांग, तुला माझी शपथ आहे. तेव्हा इंदू घडलेला सर्व प्रकार आदूला सांगायला लागते. तेव्हा आदू हसायला लागतो आणि म्हणतो की एवढंच? चल चुटकी वाजवली की प्रॉब्लेम सॉल्व. आणि इंदूला म्हणतो की वाजव चुटकी, वाजव. तेव्हा इंदू चुटकी वाजवून आदूला विचारते की झाला प्रॉब्लेम सॉल्व? तेव्हा आदू म्हणतो की होणार, मी म्हटलं ना तर होणारच. चल आता, चल प्रॉब्लेम सॉल्व करतो तुझा. असं म्हणून तो इंदूला तिथून घेऊन जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये गोपाळ त्याच्या पेशंटवरती खूपच चिडलेला असतो आणि हे सगळं रंजना बघत असते आणि तिला हे अजिबात पटलेलं नसतं. तेव्हा ती गोपाळला म्हणते की एवढं चिडून का तपासतो आहेस तू तिला? आणि म्हणतो की जाऊ दे, मीच तुझ्यावर इलाज करते. आणि म्हणते की तुला माहिती आहे का, काल मी तुझ्या घरी जाऊन आले गोप्स आणि मी सगळ्यांना भेटले. तेव्हा गोपाळ म्हणतो की रंजना, मला हे ऐकण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तू आलीस ना परस्पर त्यांना भेटून, मग मला कशाला सांगतेस? तेव्हा रंजना म्हणते की अरे गोप्स ऐक तरी, मी व्यंकूला भेटले. तेव्हा गोपाळ खूपच रागाने रंजनाकडे बघायला लागतो. तेव्हा रंजना घाबरत म्हणते की थांब, त्यांनीच मला परवानगी दिली आहे त्यांना व्यंकू म्हणण्याची. तुला खरंच किती कूल बाबा मिळालेत ना? तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की कूल? तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज शेतात उन्हातान्हात काम करत असतात. तर इकडे रंजना गोपाळला म्हणते की हे बघ गोप्स, मला माहिती आहे की तुझं तुझ्या वडिलांशी जमत नाही. तुमच्यामध्ये काय झालं हे एक्झॅक्टली मला माहिती नाही, पण गोप्स भूतकाळ हा भूतकाळ असतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की रंजना, तू आज चालली आहेस ना तर जा ना, जाता जाता तो विषय काढून माझं डोकं नको सटको. तेव्हा रंजना म्हणते की शेवटी ते तुझे बाबा आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की जसं तू तुझ्या मावशीशी जुळवून घेतलं तसं एकदा तुझ्या बाबांशी जुळवून घे ना प्लीज. तेव्हा गोपाळ म्हणतो की गरज नाही. यावर रंजना म्हणते की हे बघ, तू तुझ्या आईसोबतसुद्धा बोलत नव्हतास, पण शेवटी तू तिच्याशी मावशी म्हणून का होईना बोलतोच आहेस ना? तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं मी लहान होतो तेव्हा आणि माझी चूकच होती ती. तेव्हा रंजना म्हणते की तुझं हे वागणं हे तुझा बालिशपणा असू शकतो ना? तेव्हा गोपाळ रागाने रंजनाला म्हणतो की तू आता जरा जास्तच बोलते ना रंजना? तेव्हा रंजना म्हणते की सॉरी, पण माझं एवढंच म्हणणं आहे की तू जसं तुझ्या मावशीशी पॅचअप केलंस ना तसं तुझ्या बाबांशी जुळवून घे ना प्लीज. तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की ते शक्य नाही आहे, मी त्या माणसाशी बोलणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज शेतात काम करत असतात आणि त्यांच्या पायाला खूप जोरात लागतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आदू इंदूला घेऊन घरी येतो. आता इंदू आदूवर खूपच चिडलेली असते. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की शांत बसा आणि तू फक्त प्रॉब्लेम सांगायचं काम कर, त्याला सॉल्व कसं करायचं ते काम माझं. आणि इंदूला म्हणतो की आता 1 ते 10 पर्यंत मोजणी कर, आलोच. असं म्हणून आदू तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराजांच्या पायाला खूपच लागलेलं असतं आणि त्यांच्या पायातून खूपच रक्त येत असतं आणि ते हळूहळू घराच्या दिशेने जायला लागतात. तर इकडे आदू इंदूसाठी एक साडी घेऊन येतो आणि तिला ती साडी दाखवत म्हणतो की झाला तुझा प्रॉब्लेम
हॉल. तेव्हा इंदू साडीकडे बघून खूप घाबरते आणि ती आदूला म्हणते की मोठ्या बाईंची साडी, अरे पागल झालायस का तू? हे बघ, मला मान्य आहे की तुझा हेतू चांगला आहे, पण मी साडी नाही नेसू शकत. आधीच डोक्याला खूप ताण आहे आणि हा भूकंप माझ्या अंगावरती सोडू नकोस तू. तेव्हा आदू म्हणतो की तू नको टेन्शन घेऊ, मी सगळं सांभाळून घेईन. तेव्हा इंदू म्हणते की नाही, मी नाही नेसू शकत. यावर आदू इंदूला समजत म्हणतो की हे बघ, तुला एवढीच भीती वाटते ना, तर ही साडी घेऊन तू शिल्पाकडे जा, शिल्पाकडे साडी नेस आणि तसंच तुझ्या प्रेझेंटेशनला जा आणि प्रेझेंटेशनने आल्यानंतर पुन्हा शिल्पाकडे येऊन साडी बदल आणि ती साडी घडी घालून मला दे आणि ती घडी घातलेली साडी मी पुन्हा कपाटात ठेवून देतो. आईला कानोकान खबर लागणार नाही. तेव्हा इंदू म्हणते की अरे आदू, खोटेपणा आहे रे हा, तर मी हे अजिबात करणार नाही. तेव्हा आदू खूपच टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की हो का, खोटेपणा आहे का हा? असं म्हणून तो थोडासा विचार करतो आणि परत म्हणतो की अगं मग बेस्ट आहे, डायरेक्ट आईला फोन करून सांगतो ना की मी तुझ्या कपाटातून साडी घेतली आहे म्हणून इंदूसाठी. असं म्हणून तो मोठ्या बाईंना कॉल करायला लागतो. आता इंदू त्याला थांबवते आणि म्हणते की आदू, असं करायचं नाही या, तुला पाहिजे ना मी साडी नेसलेली, मग शकुंतला काकीची नेसते. तेव्हा आदू म्हणतो की आता मी आणली आहे ना साडी, मग नेस ना ही साडी, आणि ही साडी किती छान दिसेल तुझ्यावर, आणि तू जर ही साडी नेसलीस ना तर तुझं प्रेझेंटेशन एवढं मस्त जाईल ना बस, आणि तूच म्हणतेस ना की माझं सगळं खरं होतं म्हणून. यावर इंदू आदूला म्हणते की आदू ऐक ना, मजाक एका बाजूला, पण खरंच मी ही साडी नाही नेसू शकत. तेव्हा आदू खूप नाराज होतो आणि म्हणतो की नाही नेसणार, ठीक आहे. आता इंदू तिथून निघून जायला लागते. तेव्हा आदू म्हणतो की मग मी फाडून टाकतो ही साडी. हे ऐकून इंदू थांबते आणि खूप आश्चर्याने आदूकडे बघायला लागते. तेव्हा आदू म्हणतो की हो, फाडणार मी. आता इंदू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अरे मोठ्या बाईंची साडी आहे, ती फाडून टाकणार? यावर आदू म्हणतो की आता तुझी साडी जशी कोणीतरी फाडली तशीच ही पण साडी कोणीतरी फाडून टाकली असंच समजतील ना सगळे. तेव्हा इंदू वैतागत म्हणते की अरे मोठ्या बाईंनी नाही फाडली, डोकं जागेवर आहे का, काहीही बोलशील का, का त्रास देतो आहे साध्या उगाच. असं म्हणून ती हात जोडून म्हणते की माफ कर, मला नाही नेसू शकत ही मी साडी. यावर आदू म्हणतो की मग माझासुद्धा नाईलाज आहे. असं म्हणून तो आता मी साडी फाडणार असं इंदूला सांगायला लागतो. तेव्हा इंदू नाईलाजाने ती साडी नेसायला तयार होते आणि म्हणते की आण ती साडी, नेसते. आता आदू खूपच खुश होतो आणि इंदूजवळ येऊन इंदूच्या खांद्यावर ती साडी ठेवतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराज घराच्या दिशेने यायला लागलेले असतात आणि पायाला लागल्यामुळे त्यांच्या पायातून खूपच रक्त येत असतं. तितक्यात आता पप्प्या तिथून जात असतो आणि त्याचं लक्ष अचानक व्यंको महाराजांकडे जातं. तो व्यंको महाराजांजवळ येतो आणि घाबरून विचारतो की काय झालं आहे. तेव्हा व्यंको महाराज सांगतात की ते शेतामध्ये काम करताना टिकाव बसलं पायावर. यावर पप्प्या घाबरून म्हणतो की खूपच मोठी जखम आहे, मी काय म्हणतो आपण दवाखान्यात जायचं का लगेच. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की अरे घरी जाऊन मी जखम जोडीचा पाला लावतो ना, काही होणार नाही मला. आता पप्प्या म्हणतो की त्या जखम जोडीच्या पाल्याने एवढी मोठी जखम बरी होणार नाही, आपण दवाखान्यात जाऊया. यावर व्यंको महाराज म्हणतात की नाही नको, काही होणार नाही आहे. तेव्हा पप्प्या म्हणतो की ऐका माझं, तुम्ही चला माझ्यासोबत दवाखान्यात. आता व्यंको महाराज पप्प्यासोबत दवाखान्यात जाण्यास तयार होतात. आता पप्प्या व्यंको महाराजांना घेऊन दवाखान्यात जातो. तर यानंतर आपण पाहतो की आदू इंदूची वाट बघत बाहेर उभा असतो. तेव्हा इंदू मोठ्या बाईंची साडी नेसून खूपच सुंदर अशी तयार होऊन बाहेर येते. आता तिला असं साडीमध्ये बघून आदू तिच्याकडे बघतच राहतो. आता इंदू आदूला विचारते की सांग ना कशी दिसते, पण आदूचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि तो तिच्याकडे एकटक बघतच असतो. तेव्हा इंदू नाराज होत म्हणते की नाही वाटत ना बरी, मला वाटलंच होतं, मोठ्या बाईंची साडी आहे ही, एवढ्या भारीतल्या साड्या त्यांना शोभतात, मला कशा शोभणार आहेत या. असं म्हणून ती दुसरीकडे तोंड फिरवून उभी राहते. आता आदू मोठ्याने ओरडून आणि खूपच खुश होत इंदूला म्हणतो की अगं कम्माल दिसते आहेस तू, कम्माल, एक नंबर. यावर इंदू म्हणते की काही बोलतोस तू. तेव्हा आदू म्हणतो की अगं काही काय, अगं तू स्वर्गातून उतरलेली अप्सरा दिसते आहेस, माहिती आहे का. आता इंदू आदूकडे आश्चर्याने बघत म्हणते की हे जरा जास्तच होतं या. यावर आदू म्हणतो की जास्त काय होतं, तुला सांगतो माझ्या जर बोलण्याचा प्रॉब्लेम नसता ना तर तुझ्या खूबसूरतीवर अर्धा तास भाषण दिलं असतं मी. तेव्हा इंदू हसायला लागते आणि म्हणते की चेष्टा करू नको, माझा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे, मला नर्वसनेस होते. यावर आदू म्हणतो की अगं चेष्टा नाही करत, खरंच इंदू तू ना त्या मराठी सिरियलमधल्या हिरोईनसारखीच दिसतेस. आता इंदू थोडीशी नाराज होते आणि म्हणते की केलीस ना चेष्टा, चेष्टाच कर. तेव्हा आदू म्हणतो की मग मराठी सिनेमाची. यावर इंदू हसत म्हणते की अरे बस, घेतलं मी तुला सिरियसली. तेव्हा आदू म्हणतो की अगं तू आज मेन माणूस वाटते आहेस, एकदम मेन, माझी मेन. आणि तो इंदूला म्हणतो की बरं मॅडम एक सेल्फी मिळेल का तुमच्यासोबत. असं म्हणून तो जबरदस्तीने इंदूसोबत सेल्फी घेतो. आता सेल्फी घेताना इंदू म्हणते की आदू किती गोड दिसतोय ना आपण सोबत. तेव्हा आदू खूपच लाजायला लागतो. आता इंदू त्याच्याकडे बघून हसत म्हणते की तू कशाला लाजतोयस, मी लाजायला पाहिजे ना. आणि परत म्हणते की चल मला उशीर झालाय कॉलेजला, चल सोड मला पटकन. असं म्हणून ती त्याच्या बाईकवर बसते
आता आदू इंदूला म्हणतो की इंदू आपली जोडी जगात भारी, असं म्हणून ते तिथून निघून जातं. तर आता यानंतर हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की गोपाळ त्याच्या कामामध्ये बिझी असतो. तितक्यात पप्प्या तिथे येतो आणि सांगतो की गोपाळ एक प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा गोपाळ विचारतो की काय झालं. यावर पप्प्या सांगतो की अरे एक इमर्जन्सी आहे, चल ना. गोपाळ विचारतो की पेशंट कुठे आहे, लांब आहे का. तेव्हा पप्प्या सांगतो की लांब नाही, इथे बाहेरच आहे. यावर गोपाळ म्हणतो की मग आतमध्ये घेऊन ये ना त्यांना. तेव्हा पप्प्या थोडासा शांत होतो आणि म्हणतो की अरे ते आतमध्ये यायला तयार नाहीत, तू येतो का बाहेर. आता गोपाळ आश्चर्याने विचारतो की तयार नाहीत म्हणजे, बरे आहेत ना ते. यावर पप्प्या सांगतो की बरे नाही आहेत, मजबूत लागले त्यांना, तूच बाहेर येऊन बघ ना. तेव्हा गोपाळ म्हणतो की बरं चल, असं म्हणून तो पप्प्यासोबत बाहेर येतो. आता पप्प्या आणि गोपाळ बाहेर येतात. आता गोपाळ पप्प्याला विचारतो की कुठे आहे पेशंट. आता पप्प्या सांगतो की ते बघ तिथे आहेत गोपाळ. आता गोपाळ पेशंटच्या दिशेने बघतो तर तिथे व्यंकू महाराज बसलेले असतात. आता पप्प्या सांगतो की शेतात काम करताना टिकाव लागलं आहे, रस्त्याने लंगडत लंगडत येत होते, मला दिसले. मी म्हणालो की चला तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो, तर यायला तयार नव्हते. कसं बसं आणलं आहे त्यांना, बघ ना किती रक्त वाहत आहे त्यांचं, बघ ना पटकन. आता गोपाळ काही न बोलता फक्त व्यंकू महाराजांकडे बघत असतो आणि तो घाईघाईने आतमध्ये निघून जातो. तेव्हा व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं. आता पप्प्या गोपाळला म्हणतो की अरे गोपाळ बघ ना एकदा. आता व्यंकू महाराज पप्प्याला म्हणतात की पप्प्या ऐक ना माझं, मला तुझ्या गाडीवरून घरी सोड ना, हळद लावतो, बरं वाटेल. तेव्हा पप्प्या म्हणतो की महाराज खूप लागलं आहे तुम्हाला, मी बघतोच तो कसा इलाज करत नाही तुमचा. यावर व्यंकू महाराज म्हणतात की अरे माझं ऐक, मला घरी सोड. तेव्हा पप्प्या म्हणतो की महाराज मी आलोच, तुम्ही इथेच थांबा, असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. आता व्यंकू महाराज तिथेच बसलेले असतात आणि त्यांना आठवतं की गोपाळ जेव्हा लहान होता तेव्हा व्यंकू महाराजांचा हात भाजला होता, तेव्हा गोपाळने स्वतःच्या हाताने त्यावर मलम लावलं होतं आणि तो व्यंकू महाराजांची खूपच काळजी घेत होता. हे आठवून व्यंकू महाराज खूपच इमोशनल होतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.